आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत. हो, छगन भुजबळ यांच्याबाबत तुम्ही काँग्रेसची ऑफर त्यांना दिलेली आहे असं का वाटतं? छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि बहुजन समाजामध्ये त्यांनी फार मोठं काम केलं. अनेक आंदोलनं केली. समता परिषदेच्या नावावर त्यांनी संपूर्ण राज्य ढवळून काढलेलं आहे. असं नेतृत्व त्याला जर अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर याचा अर्थ असा होतो की या राज्यामध्ये सत्ताधारी पक्ष बहुजन समाजालाच नाकारत आहे, त्यांचा अपमान करतो आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी छगनराव कदाचित वैतागले असतील. आणि अशा व्यक्तिमत्वाला मी एवढंच म्हणू शकेल की छगनराव अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणी अनेक धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. आम्ही आपल्यासोबत खंबीरपणाने या ठिकाणी उभो आहोत आणि बहुजनांच्या लढाईमध्ये सदैव एक आंबेडकरवादी म्हणून मी सुद्धा आपल्या खांद्याला खांदा लावून उभा झालेलो आहे. तरी आपण या सर्व घटनांचा विचार करून बहुजनांचं नेतृत्व या राज्याचं स्वीकारावं असं मला वाटतं. काँग्रेसची ऑफर देता याचा अर्थ असा होतो मी काँग्रेसचा नेता नाही, कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता आहे. काँग्रेसचा एक निष्ठावान व्यक्ती आहे. माझं मत मी या ठिकाणी मांडतो आहे. पक्षाचं मत मांडण्याचा मला अधिकार नाही. परंतु छगन भुजबळ साहेबांविषयी मला आत्मीयता आहे, त्यांच्याविषयी सन्मान आहे आणि सन्मानाच्या दृष्टिकोनातून त्यांचा जर अपमान होत असेल तर तो माझाही अपमान आहे असं मला वाटतं. त्यांनी यावं तुमच्या विचाराशी, तुमच्या पक्षाशी सोबत यावं असं वाटतं. हा सर्वस्वी भुजबळ साहेबांचा स्वतःचा निर्णय राहणार आहे. एक सेक्युलर कार्यकर्ता या नात्यानं, सेक्युलर पक्षात असलेला नेता या नात्यानं निश्चितपणे मला वाटेल की त्यांचं स्वागतच आपण करावं. खाते वाटप अजूनही जाहीर झालेलं नाही. मुख्यमंत्री रविवारी म्हटले होते 2 दिवसात होईल, अद्यापही जाहीर झालेलं नाही. आपण बघता की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे. खरं पाहिलं तर त्यांना कुणाचीही गरज नाही. तरीही सत्तेसाठी, लोभासाठी सत्तेच्या जर काही लोक जर जात असतील ते आणि आणखी किती अपमान सहन करणार हो हे लोक. यांनी एकेकाळी नेतृत्व केलं, वाघासारखे जगले आहेत हे लोक. आणि तरी चाटुकारते कार्यता करून जर सत्तेच्या लालसेपोटी जर भारतीय जनता पक्षाची लांगूड चांगूड करत असतील तर मी तर हे म्हणेल की त्यांना कुणीतरी वाचवायला पुढे यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलल्या जाण्याची शक्यता आहे. काल चर्चा झाली, कधीपर्यंत निर्णय होईल? मला कल्पना नाही. काल आमचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी आले होते, त्यांनी सर्वांशी चर्चा केलेली आहे. कदाचित आज ते आमच्या हायकमांडशी दिल्लीला बोलतील आणि लवकरच निर्णय आपल्याला संधी दिली तर तुम्ही स्वीकारायला तयार आहे? मला संधी येत. पक्षात एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे. जो निर्णय माझ्या पक्षाचा असेल तो शिरोधार्य मानला जाईल. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.